हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते तुमचं. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर तुम्ही बघता हे काय चाललं आहे, तर हे काय चाललं आहे हे तुम्हाला मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. तर या आहेत आमच्या म्हणजे आमच्या इकडे लग्न कशा प्रकारे होतात, काय रीतिरिवाज असतात, मी ह्या माध्यमातून तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर हा लग्नाच्या आदल्या दिवशीची सकाळ ज्याच्यामध्ये नवरीला हळद पहिल्यांदा चढवली जाते, ते सुद्धा देवाकडे नेऊन. तर प्रत्येक गावाच्या शिवेला किंवा गावाच्या पहिल्या म्हणजे गावात एंट्री करताना किंवा कोणाचं असं हे असतं एक कॉमन देवाचं हे एक स्थान असतं, ज्याच्यामध्ये त्याला महाराई असं नाव दिलेलं असतं. आपल्या इकडे म्हणजे आपल्या इकडं पुणे मुंबई अशा साईडला नसतं एवढं प्रकार, पण आपल्या गावाकडे चंद्रपूर म्हणा किंवा भंडारा असे जे ठिकाणं आहेत त्यांच्याकडे हे असं बघायला मिळतं. तर लग्नाची जी आतल्या दिवशीची हळद असते, ती पहिल्यांदा जी हळद असते ती नवरीला इथं माराईच्या इथे नेऊन चढवली जाते. तर ह्या ज्या ओवाळणं चालू आहे ह्या आम्ही 5 सवाशिणी मिळून तिला नवरी म्हणजे प्रत्येकी 2 नवरी आहेत, तर प्रत्येकीला 5-5 सवाशिणी आम्ही ओवाळणं चालू आहे. तर जी हळद आहे ही पहिल्यांदाच हळद मुलींना चढवली जाते आणि त्याच्यानंतर रात्रीची तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये तर ती दुसऱ्यांदा हळद चढवली जाते. ती नवरदेवाकडनं आलेली हळद असते आणि ही जी हळद आहे ही पहिल्यांदा नवरीला चढवली जाते. ती दुसरी हळद नवरदेवाकडनं येते, ती दुसरी हळद येते. तर ह्याच्यामध्ये काय असतं माहिती का, जेव्हा गावातल्या सगळ्या बायका किंवा पाहुणे रावळे सगळे मिळून एकत्र या माराईकडे जातात आणि 5 का 6 फेऱ्या असतात त्या अशा मंदिराला घालायचं असतं. पण ह्यांच्या इकडं मंदिर नव्हतं, एका झाडाच्या खाली अशा माराया बसवलेल्या आहेत. आणि माझ्या जर माहेरी बघितला असेल तुम्ही, जुना व्हिडिओ बघितला असेल सासरी, तर त्याच्यामध्ये सुद्धा असंच एका जंगलामध्ये असल्यासारखं आहे. आता सध्या आमच्या गावात काम चालू आहे माराईच्या देवळाचं. तर आणि माझ्या माहेरची जी माराई आहे ती खूप छान बनवलेली आहे, बस स्टॉपच्या इथे मस्तपैकी बनवलेली आहे. तर अशा प्रकारे तिथं नेऊन हळद वगैरे चढवली जाते. प्रत्येकीच्या नावाचं एक लाकूड असतं, लाकडाची ती देवी केली जाते आणि तिथे ती प्रस्थापित केली जाते, असं काहीतरी ते असतं रीतिरिवाजांचा. तर खूप छान असे व्हिडिओ मी आता ह्या संदर्भात तुम्हाला सांगणार आहे, दाखवणार आहे. तर अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. आता हे चाललेलं आहे नवरीला परत घरी आल्यावरती एकदा हळद चढवायची आणि तोरणाचं पाणी तिच्या अंगावरती पाडायचं. तर हे जे 2 बसलेले आहेत हे आहेत आमचे मजवे भाऊ आणि लहान भाऊ, आणि नवऱ्यांनाही मेवणे होतात. तर इथे पहिल्यांदा मेवण्यासोबत बसावं लागतं असं काहीतरी आहे. माझ्या वेळेस माझे दाजी आणि म्हणजे आमच्या पण दोघींचंच लग्न झालं होतं. आता जी माझ्यासोबत जिचं लग्न झालं ती वारली गेल्या वर्षी. तर आमच्या वेळेस आमचे दाजी बसले होते, पण आता हे लग्न ह्यांचं पहिलंच घरातलं लग्न असल्यामुळे ह्यांचे मेवणे इथे बसलेले आहेत. तर ह्या नवऱ्यांसोबत त्या दोघांनासुद्धा हळद लावली जाते. आणि नंतर मग तुम्ही पुढे बघालच की कसं तोरणाचं पाणी वगैरे पडतं आणि नंतर नवरीला उचलून आतमध्ये देवघरामध्ये नेलं जातं आणि नंतर पाया पडलं जातं. असं असं खूप अशा साऱ्या रीतिरिवाज आहेत आणि ह्यांच्याबाबत मला पण तेवढं काही नेमकं माहीत नाही, पण जेवढं मला माहीत आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. तर तुम्ही एन्जॉय करा, खूप छान असे व्हिडिओ येणार आहेत आणि मस्तपैकी मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून सगळं काही दाखवणार आहे. तर तुम्ही बघत असाल हे आहे तोरणाचं पाणी. ह्याच्यामध्ये ही जी परडी आहे ही दोघांच्या पण डोक्यावर ठेवली जाते आणि असं तोरणाचं पाणी पाडलं जातं, म्हणजे नवरी आता लग्नाला सज्ज झाली आहे असं ह्याच्यातनं होतं. म्हणजे जेव्हा तोरणाचं पाणी पडतं असं म्हणतात की जेव्हा तोरणाचं पाणी नवरीच्या अंगावर पडतो तेव्हा नवरीच्या चेहऱ्यावरती वेगळाच ग्लो येतो आणि म्हणजे खरी नवरी तयार झाली असं या तोरणाचं पाणी पडल्यावर खरी नवरी तयार झालेली आहे आणि आता तिचं अर्ध लग्न इथेच झालेलं आहे असं काहीतरी आहे ते. आणि मस्तपैकी हा कार्यक्रम पण पूर्ण झाला आणि हा पुरी हळद वगैरे लावायला मस्तपैकी सज्ज झाल्या. ही आहे नवरीची लहान बहीण आणि ती जी हळद लावत आहे ती आहे सगळ्यात मला वाटतं छोटी आत्या. तर अशा प्रकारे नवरीला उचललं जातं आणि देवाच्या इथे नेऊन मस्तपैकी पाया वगैरे पडलं जातं.